भगवान वीरभद्राचा पावनवास. भगवान वीरभद्राचे गाव म्हणजेच कडगाव. वीरभद्र म्हणजे भोळ्या भक्तांचा पाठीराखा, शक्तिदाता आणि तारणहार. म्हणूनच तर बिरोबाच्या नावाने चांगभलं म्हणत भोळे भक्त बिरोबाच्या दारात येतात आणि त्यांना देव बिरोबा दर्शन देतो, भक्तांसाठी धावून येतो. चल लवकर, एक तर लय उशीर झालाय. बचल ते सर आत घ्यायचं ना, लय कडक आहे. भिकारी चल चल सेल्फी काढू एक. चल 10 रुपये देऊन सेल्फी काढू. 10 रुपये अरे बाबा बाबा बरं बघा, इथे 10 रुपये. चल बाबा. अरे पोरांनो, अरे बाळांनो, मला काहीतरी खायला द्या रे. द्या द्या द्या. अरे लय भूक लागली रे बाळांनो. गर्दी नव्हती, काही नव्हती, मस्त. उद्या झाला गर्दी होईल. हा जागृत देवस्थान आहे. बसला का? हा देवाचा प्रसाद घ्या. 10 रुपये. तुम्हाला राम राम. सोन्या काय करू तू? भूक बीक लागली असेल ना? खा. अरे हळू खा ना, ठसका बिस्का लागेल. शंभू निवत घेऊन जा देवाला. मी नाही जाणार. देवळातून आलोय. नाही आता न्यावा लागन. देवाला निवत नाही दिला तर मग मी तुला घरात घ्यायचे नाही. आई तुझं नेहमीच आहे. हा नेहमीच जा पटकन. बघ कसं चाललंय.
अबे जिने जी कुठे चाललास? येडे शंभा बघा कसं चाललंय. कसं चाललंय. ए चला पटकन आपण जाऊ. चला. पोरींनो बाळांनो लई भूक लागली मला काहीतरी खायला द्या ना. तुला काय भूक आलाय मग धड दाखवत दिसतोय ना. बाई काम करायला नको आयतं खायला पाहिजे. चला पोरींना आपलं. बाबा तुम्हाला भूक लागली का? बाळा लय भूक लागली. 3 दिवस झाले तो 1 रुपयाच्या वाणी निघून जातो पण खायला काहीतरी द्यायला. रडू नका बाबा तुम्ही. आमची ही कडगाव नगरी आहे ना अवीची महती लय मोठी. अहो वीरभद्राची नगरी ही. तुम्ही रडू नका मी तुम्हाला खाऊ घालतो. अहो आमच्या वीरभद्राच्या नगरीतून कोणी रिकामे हातीन उपाशी पोटी कधी जाणार नाही. देव बरे बा तुझं कल्याण करील रे बाबा. येऊ का मी आता? ये बाळ. बाळ मला ते नारळ देतो. अहो परत ते देवासाठी आणलंय ना बाळा. लई दिवस झाले रे नारळ खाल्लेलं मी. देतो दे बाळ. घेऊ मी देवाचं दर्शन घेऊन. ये बा ये दर्शन. कल्याण होईन बाळ तुझं. कल्याण देव बिरोबा तुझं कल्याण करी रे बाळ. देवी दर टायमाला जिथं चालू बरं का तुझ्या आशीर्वादाने. या टायमाला बी आपण सरपंच झालं पाहिजे. तुझ्या नावाने ना अख्ख्या गावाला जेवण घालणार आपण. काय चला नमस्कार.
इथून उठ त्या तिकडे जाऊन बस. मुनीमजी, हे वाहन कुणाचं आहे? सरपंचाचं. सरपंचाचं? हो. ते आम्हास आडवं का बरं? ते सर्वांनाच आडवे येतात. सर्वांना आडवे येतात? हो. आम्हास आडवे येणे शक्य नाही, आम्ही त्यांना पाहून घेऊ. ठीक सरकार. अहो बोललीस तू, बोललीस परत. ऐका ना काय म्हणते मी. हा बोल. 200 रुपये. दोनशे. इतके पैसे नाही आहेत आपल्याकडे. अहो यात्रा आहे. मुनीमजी, यांना 200 रुपये द्या आणि ह्यांच्याकडून व्याज वसूल करा. म्हणजे सरकार, बायको आहे तुमची ती. अहो, व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार आणि बायकोच्या ठिकाणी बायको. इतकं कळत नसलं तर कसले तुम्ही मुनीम? हा जी सरकार. मालकीन बाई, मी देतो 200. अय्या. चला. हॅलो, हा बोला ना आमदार साहेब. सरपंच. हो हा. माय बाप. ए गप्पे. हो माय हा बाप. तुम्हाला नाही अहो, सरपंच. द्या ना काहीतरी माझं खायला. बस अहो, खाली. लई भूक लागली सरपंच साहेब. हो. अरे हो सरपंच साहेब, लई भूक लागली. खाली बस. बस तिथं. फालतू सारखं भीक मागतो सारखं आपलं कधी. मुनीमजी, पाहिलं या सरपंचाची काही देण्याची दानत आहे का ती? त्याला काय सांगतो, मला विचारणं काय द्यायची दान ते. अहो, आम्ही जाणतो तुमचे सगळे गावातील खोटे नाटे धंदे. तो काय गेलाय आतापर्यंत. आम्ही अगदी आमच्या चोपडी सारखे उजाळ आणि निथळ आहोत. साऱ्या गावाला माहिती तू कला सावकार. अहो, कशाला मला बोलायला कलाकार, लावतो? ह्या गोष्टी कलेच्या नाहीत, तर तुमच्या सरपंच पदामध्ये तुम्ही घातलेल्या घोळांच्या आहेत. देण्यासाठी दानत लागते हे लक्षात घ्या. बायकोला दिले का आता 200 रुपये? तेच ऐकत होतो मी इकडून. मला सांगतो दान तिचं का रे. ती आमची बायको आहे, आम्ही त्याला पाहून घेऊ. मी कुठं म्हणतोय माझी, पण तू असं कसं काय बोलतो मला? तुला मी 1000 वेळा सांगितलंय माझ्या पाटक्यात पाय नको अरे घालू. खुर्चीला चिकटलेल्या मुंगळ्या, तू आम्हाला सांगू नको तुझ्या निवडणुकीवर आम्ही खर्च केला होता आणि पुण्याच्या निवडणुकामध्ये तुला सोडणार नाही. जाऊ द्या सरकार, जाऊ द्या, अरे जाऊ मुलींची, द्या. यो खरकाट्या हाताने कधी कावळा ना आणि चाललं इलेक्शनला खर्च करायला. ए, माझ्या खरकट्याच्या ताटावर जोगणार आहे तू. जाऊ द्या सरकार, जाऊ द्या, जाऊ द्या. अहो, आमचा अपमान हे कतई आम्ही सहन करणार नाही. मुलींची बरं जाऊ दे. तुला पगार किती आहे? सरकार, हा. पगार- तो तोंडच सांगत आहे, जाऊन तिकडं. काय दाबाजी हे आम्हाला विचारा. आम्ही इथे समक्ष असताना इकडे बोलण्याचं काय कारण? सरपंच आम्हाशी बोलावे. लेवर तोंड करून बोलतो ना, दे त्याला 100 रुपये. जेवायचे भूक लागली त्याला दे. हो सावकार. अहो, द्या लई भूक. नाही अरे देणार तू देव. गप ना. देऊन दे ना. सरपंच, हा हे तुमचं योग्य नाही. 100 रुपये द्या ना त्याला. अरे तू गप रे. अहो काय सरपंच. तुम्ही 100 रुपये द्या ना. तू गप रे. सरपंच, हम्म. माझ्या वाटेला यायचं नाही, नाही तर मी किती हो खतरनाक माय बाप, माणूस आहे. काय तुम्ही अरे तू सांगता? गप ना. हो. मी किती दिवसाचा उपाशी. हो माय बाप. अरे तू गप ना. हे सरपंचाची हिस्ट्री माहित नाही तुला. जो माणूस मला आडवा आला ना त्याला मी आडवा पाडीत असतो. हे पलटी करत असतो, पलटी. सावकार म्हणतात मला बी. सावकार म्हणतात ना. मुनीमजी, सांगा ह्यांना आमचा इतिहास. त्याला माहिती तो इतिहास. मग हा, तो भूगोल बी माहिती त्याला, बघितलंय मी मागाशीच. ते आम्हास काही सांगू हे नका. बघ, तुला सांगतो देवाच्या दारात आहे म्हणून उगं माझं डोकं खाऊ नका. तुला सांगतो मी. हे डोक्यावल्या. जाऊ द्या सरकार, जाऊ द्या. मुनीमजी, आता तुम्ही मला थांबवू नका. मी काय म्हणतो 100 रुपये दे ना. हे गपरे. 100 रुपये द्यायची दानत नाही तुझी. मला सांगतोय रे. सरपंच साहेब तुम्ही द्या हे तू ना. गप्रे.
हा म्हणूनजी दानतवाला. जाऊ द्या सरकार, सरपंच माणूस आहे. देवा अरे सारा गाव मला येणं म्हणतं रे. लहान लहान पोरं मला दगड मारते. अरे मी तर तुझ्या मंदिरात 2 टाइम दिवाबत्ती करतो, घालून घेतो. आईचा सांग म्हणतो आहे ना तुला नैवेद्य घेऊन येतो. मुख्य प्राण्यांची सेवा करतो. गावात कधी कुणाला दुखावलं नाही. माझ्या बाबतीत काय होतं असं? हे बाबा तू इथं काय करतो? तुझं पोट नाही भरलं का? तुला खायला आणून का अजून नाही? अरे बाहेर चल बाबा, गावातलं कोणी बघितलं ना मारतील तुला. चल अरे चल ना, चल पटकन चल बाहेर चल बाबा. मग गावातलं कोणी बघितलं ना मारतील तुला. ते सरपंच केले माणसं ऐक माझं. चल घाबरू नको बाळा. अरे मीच तुझा तो बिरवणे येऊ. देवा असं देवा तुम्हाला दर्शन दिलं, मी धन्य झालो देवा, धन्य झालो. देवा बघितलं ना गावातले लोक मला कसे बोलते, पण तू त्यांना का नाही दिसत? अरे तुझ्या चांगल्या गुणांनी तुझ्या भक्तीने मी तुला प्रसन्न झाले बाळा. माग तुला काय मागायचे ते मी तुझी इच्छा पूर्ण करतो. नक्की देवा, मला माझ्यासाठी काय नको. तू जसं मला दर्शन दिलं ना तसं आमच्या सगळ्या गावात दर्शन दे देवा. आता असतो नक्की देवा, सगळ्यांना दर्शन देशील. मला विरोधा दिसला, मला विरोधा दिसला. मला विरोधा दिसला. सरपंच मंदिरात विरोधा आलाय. सावकार मला विरोधा दिसला. अय शंभ्या, आता बावळ झालं काही? मला विरोधा दिसला. मला विरोधा दिसला. चल बाबा अरे देवा खरंच धन्य झालो. देवा तू साक्षात आमच्या गावाला दर्शन दिलं. सावकार, सरपंच, अरे तुम्ही गावचे कोणी प्रमुख माणसं रे. तुम्ही गावातल्या लोकांची सेवा करायची, सुख दुःख जाणायचं त्यांचं. तर तुम्हीच गावाला रुबाडाला निघाला का काय? देवा आमचं चुकलं, आम्हाला माफ कर. माफ कर देवा. उठा बाळा उठा. अरे बाबांनो, एकमेकाची मदत करा. अरे जसा माझ्या मंदिरात दिवा लावता तसा दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश द्या. आणि हीच माझी खरी भक्ती आणि हीच माझी खरी सेवा. श्री वीरभद्र भगवान की जय. वीरभद्र